पुणेकर प्रसिद्ध चित्रकार काकांच्या कलाकृतीचे जागतिक दर्जाचे प्रदर्शन मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये. ग्रामीण कलाकाराची जागतिक ओळख. परभणी प्रतिनिधी रमेश मुलगे. मातीशी नाळ जोडून कलेतून जग जिंकण्याची जिद्द असते तेव्हा यश हमखास मिळतं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे परभणीच्या ग्रामीण भागातील कलाकार सुशीलकुमार एन घुमरे उर्फ काका यांच्या कॅनव्हास पेंटिंगचे जागतिक दर्जाचे प्रदर्शन मंगळवारी 11 ऑगस्टपासून मुंबईतील नेहरू सेंटर येथे सुरू होते आहे. कला कनेक्ट प्रस्तुत फ्रीडम सीझन 3 आंतरराष्ट्रीय सामूहिक चित्र प्रदर्शन आणि पुरस्कार सोहळा हा 11 ते 13 ऑगस्ट 2026 या 3 दिवस मुंबईतील नेहरू सेंटर डॉक्टर ॲनी बेझंट रोड बरळी येथील नामांकित SE आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. प्रदर्शनाची वेळ दुपारी 12 ते रात्री 7 वाजेपर्यंत आहे. सिद्धार्थ कर्मकार आर्ट फाउंडेशनच्या वतीनं आयोजित या प्रदर्शनाचे क्युरेशन प्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ कर्मकार यांनी केलं आहे. काकांच्या 7 कलाकृतींचे वैशिष्ट्य या भव्य आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर परभणीच्या काका यांच्या एकूण 7 कलाकृती प्रदर्शित होत आहेत. काकांच्या कलेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे विषयांची विविधता आणि भावनिक खोली. प्रदर्शित कलाकृती: दगडात कोरलेली देवत्व आध्यात्मिक शांतता दाखवणारी गणेशाची मूर्ती. 2 निसर्गाचा आक्रोश, जंगल आणि पर्यावरण विषयीची संवेदनशीलता. 3 फुलांमधील लय, रंग आणि सौंदर्याचा उत्सव. 4 जुन्या शहराच्या आठवणी, ग्रामीण शहरी जीवनातील वारसा आणि नॉस्टॅल्जिया. 5 अंधारातून प्रकाशाकडे, आशा आणि संघर्षाचा ॲब्स्ट्रॅक्ट आविष्कार. 6 दैनंदिन वस्तूंमधील सौंदर्य, निळ्या बाटल्यांमधून रंगांचा खेळ. 7 दैवी दृष्टी, 24x36च्या मोठ्या कॅनव्हासवर साकारलेला रंगीबेरंगी पोर्ट्रेट. काकांच्या कलेची खासियत: कलाकार सहसा एकाच विषयावर काम करतात, पण काका यांनी 5 वेगवेगळ्या प्रकारांना एकाच प्रदर्शनात हाताळलेलं आहे आणि यातून त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर चित्र साकारण्याचा प्रयत्न ही व्यापक दृष्टी दिसते. त्यांनी रिअलिझम, लँडस्केप, ॲसलिक मधील हातोटी, प्रत्येक चित्रामधून जाणवणारी मातीची ओढ आणि आध्यात्मिकता त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागात मर्यादित साधनांमध्ये राहूनही जागतिक दर्जाचे काम करणाऱ्या काकांना या प्रदर्शनात स्थान मिळाल्याने संपूर्ण परभणी जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. नेहरू सेंटरसारख्या प्रतिष्ठित गॅलरीत आपल्या मातीचा वास पोहोचवणे ही सोपी गोष्ट आहे. कला ही कुठल्या शहराची, जातीची, श्रीमंतीची मोहताज नसते, ती मनातून येते. हे काका आणि त्यांच्या प्रवासातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कला कनेक्ट, सिद्धार्थ कर्मकार आर्ट फाउंडेशन आणि CCCO यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या फ्रीडम सीझन 3 मध्ये सृजनशीलता, अभिव्यक्ती, कलात्मक उत्कृष्टतेचा खरा उत्सव पाहायला मिळतो. परभणीच्या मातीतून उगवलेला हा कलाकार आज मुंबईत आपल्या 7 रंगांनी स्वातंत्र्याचा आणि स्वप्नांचा उत्सव साजरा करतोय. आणि ही बातमीच प्रत्येक गावातील विद्यार्थी आणि कलाकारासाठी प्रेरणा आहे की स्वप्न मोठी असली की गाव लहान पडत नाही.